मध्ये इव्हन गव्हर्नमेंटच्या कॉपीमध्ये सुद्धा बाबासाहेबांची ही म्हणजे छापलेली हे नव्हती, प्रस्तावना त्या ठिकाणी म्हणजे आलेली नव्हती. नंतर मग राईट थिंकर्स, नांदेड रिसर्च असोसिएशन, साहित्य प्रकाशन, हे जे की भोळे आपले पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते, सिद्धार्थ प्रकाशनचे ते अध्यक्ष होते आणि अधिकार त्यांच्याकडेच होता. सुरुवातीचे जे 1970 किंवा 80 त्यांचेच एडिशन ह्या निघाल्या होत्या, 2-3 प्रकाशनाचे एडिशन ह्या निघाल्या होत्या. आणि नंतर मग जेव्हा याचा शोध लागला त्याच्यानंतर ते आपल्या लक्षात आलं आणि तेव्हा नानकचंद्र तू असे लिहितात. कारण धनंजय कीर नावाचे गाढे अभ्यासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र या ग्रंथामध्ये पेज नंबर 543-44 असं लिहितात की दिस इज द हिस्टॉरिक नाईट इन द वर्ल्ड. बाबासाहेबांनी जी प्रस्तावना लिहिली ती जगातल्या इतिहासातली अजरामर आणि हिस्टॉरिकल नाईट. नानकचंद्र तू असे लिहितात, याचे प्रूफ सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. आणि जेव्हा बाबासाहेब 15 मार्चला ही प्रस्तावना लिहित बसले होते सायंकाळच्या वेळेस, जेव्हा त्यांनी नंतर नानकचंदला भूक लागली, त्यांनी त्याची ड्युटी संपली, तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नानकचंद वापस येतात. परंतु बाबासाहेबांची ज्या पोझिशनमध्ये, ज्या पोजमध्ये बाबासाहेब बसले होते त्याच पोजमध्ये दुसऱ्या दिवसापर्यंत बाबासाहेब त्याच पोजवर तसेच बसले होते. बाबासाहेबांचं लक्ष विचलित करण्यासाठी नानकचंद टेबलवरची पुस्तकं घेतात, कपाटामध्ये ठेवतात, कपाटाचं एखादं पुस्तक टेबलवरती ठेवतात की जेणेकरून त्यांचं मन विचलित होईल आणि त्यांना म्हणजे कळेल की मी आलोय म्हणून. मग नंतर बाबासाहेब म्हणतात, अरे तू गेलाच नाहीस का अजून? विचार करा, बाबासाहेब त्या दिवशी 15 तास 13 पानाची प्रस्तावना पेजेस लिहित बसले होते. त्याचे गांभीर्य किती मोठं असेल विचार करा. बाबासाहेब मला नानकचंद सांगतात की मी तर मध्यरात्रीच गेलो, जेवलो, झोपलो आणि आता मी माझ्या 7 वाजता मी माझ्या ड्युटीवर आलो. अरे मला कळालंच नाही सकाळ कधी झाली. बाबासाहेब त्यांना म्हणतात, अरे मला लिहिता लिहिता मी एवढा डुबून गेलो होतो की मला कळालं सुद्धा नाही की सकाळ कधी झाली. नंतर बाबासाहेब उठतात, ब्रश करतात, लोखंडी गच्चीवर जातात, थोडासा व्यायाम योगा करतात आणि परत चहा वगैरे घेऊन नंतर परत ते लिखाणाला बसतात. म्हणजे बघा, ही 13 पानाची जर प्रस्तावना जर आपल्याला 30-35 वर्ष जर आपल्याला वाचायला जर भेटत नसेल तर याच्यामध्ये किती म्हणजे गांभीर्याने ती गोष्ट आपण घेतली पाहिजे आणि त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हे ॲडव्होकेट भगवानदासजी होते, ते PWमध्ये नोकरीला होते, एक ॲडव्होकेट होते दिल्लीचे. बाबासाहेबांचे म्हणजे सिमल्याला त्यांची भेट झाली होती, वारंवार वकिलीच्या कामाच्या निमित्ताने सुद्धा जायचे, भेटीसुद्धा जायची. आणि त्या भेटी दरम्यान हे मिलिंद कॉलेजच्या औरंगाबादच्या लायब्ररीमध्ये हे जेव्हा त्यांना 1980ला ते हस्तलिखित, कारण नानकचं सुद्धा पंजाबचे, हा सुद्धा पंजाबचाच होता आणि त्याच्यामुळं ती कदाचित ते शोधत असताना हे प्रेजेस सापडले आणि नंतर मग त्याचे ते फोटो कॉपीज आहेत काही काही पुस्तकामध्ये, आपल्याला ग्रंथामध्ये हे पाहायला भेटतात. आणि याची जी सुरुवात बाबासाहेबांनी केलेली आहे स्टार्टिंग, आता काही काहीची सुरुवात फार वेगळी आहे. त्याच्याचे 2 महत्त्वाचे मुख्य प्रश्न असतात की बाबासाहेब प्रस्तावना लिहित असताना पहिला शब्द म्हणतात की मला एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की मी एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. हा बाबासाहेबांना नेहमी म्हणजे विचारणारा एक प्रश्न मला म्हणजे नेहमी विचारण्यात येतो की एवढे शिक्षण मी कसे काय घेतले. आणि दुसरा प्रश्न विचारतात की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आला. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येत होते की मी या भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ठ धम्म आहे, दुसऱ्या कोणत्याही धर्माशी त्याची तुलना केलीच जाऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत. सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्याच्या नंतर मला कळाले. बघा मित्रांनो, 35 वर्षाच्या नंतर जर बाबासाहेबांना अंतिम ध्येय म्हणून जर बुद्धांनी जर निवडलं असेल तर बाकीच्या धर्मांचे जे काही रूढी परंपरा आता, हाताला गंडे बांधणे, दोरे बांधणे, कोणत्याही देवाचा नमस्कार करणे, कुठेही पाया पडायला जाणे किंवा त्या गोष्टीचं अनुकरण करणे,
त्या माध्यमातून त्याची तपास करणे, त्याची उपासना करणे, ज्या बाबासाहेबांनी 35 वर्ष त्याचं विश्लेषण केलं. आपण डे टू डे पाहणार आहोत, त्या गोष्टी पाहणार आहोत. आजचं सारांशिकपणे फक्त आपण तोच म्हणजे हे करू का. बरं, ही करायची बाबासाहेबांना काय करायची होती. आता ह्या प्रस्तावनेची किंवा हा ग्रंथ निर्मितीची मूळ कथा पाहूया आता, की ह्या ग्रंथाचा जन्म झाला कसा, की बाबासाहेबांना का आवश्यकता वाटली की ह्या ग्रंथ निवडायची. त्याची आपण जर मूळकथा जर बघितली तर हे पुस्तक लिहिण्याची एक वेगळी मूळकथा आहे असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब 1951 साली महाबाधी सोसायटीच्या मासिकामध्ये संपादकाचा त्यांना फोन येतो की आमच्या मासिकाचा काहीतरी वर्धापन दिन आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही एखादा आर्टिकल लिहा. आणि हे आर्टिकल लिहिण्यात म्हणजे वैशाख अंकामध्ये पब्लिश करण्याकरता ते विनंती करतात आणि संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धर्माची कास धरावी लागेल. मी हे देखील नमूद केले की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती हे पूर्ण वाचू शकत नाही. त्यामुळे बुद्धिझमची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक दुधाकडे नाही, ही त्याची खूप मोठी शोकांतिका आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर हे जेव्हा लेख पब्लिश झाला, त्या वैशाख मासिकामध्ये जेव्हा पब्लिश झाला तेव्हा जगातून बाबासाहेबांना हजारो फोन केले. कारण बघा, विनयपिटक त्रिपिटक हे असताना, ऑलरेडी साहित्य असताना बाबासाहेब बुद्धांत धम्माचा ग्रंथ निर्मितीची का आवश्यकता वाटली. ऑलरेडी ते होतं ना, साहित्य होतं ना, सगळ्या खंडामध्ये होतं, म्हणजे उपलब्ध साहित्य होतं. परंतु तरी सुद्धा बाबासाहेबांनी ती लिहिली. म्हणजे तेव्हा त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर म्हणजे हजारो फोन आल्याच्या नंतर मग त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या जे काही पत्रारूपे लेखी सुद्धा त्यांना पत्र आले होते आणि तोंडी सुद्धा असे फोन येत होते, लोक भेटायला सुद्धा येत होते की तुम्ही याच्यावरती कार्य करा, याच्यावरती लिखाण करा. आणि त्यापुढं मी त्यांचे एक आभार म्हणून म्हणण्यासाठी मी हा ग्रंथ लिहिण्यास केला. बघा मित्रांनो, म्हणजे याची जी पूर्ण कथा आहे, जे प्रोडक्शन जे या ग्रंथाचं झालेलं आहे ते एका पत्र मासिकामध्ये एक रायटिंग म्हणजे एक हे लिहिण्यासाठी लिहिल्याच्या नंतर त्याचा जो प्रतिसाद मिळाला बाबासाहेबांना आणि त्या प्रतिसादातून जी चालना मिळाली बाबासाहेबांना, नंतर मग ते कार्य त्यांनी हाती घेतलं. आणि हाती घेतल्याच्या नंतर बाबासाहेब असं म्हणतात त्यानंतर, मला एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. ह्या प्रश्नाचं बाबासाहेब नंतर उत्तर देतात, नंतर सांगतो म्हणतात. परंतु मी बौद्ध धर्माकडे कसा वळलो याचं बाबासाहेब त्या याच्यामध्ये सांगत असतात की मी जेव्हा 4थी पास झाल्याच्या नंतर, इंग्लिश शाळेतून 4थी पास झाल्याच्या नंतर वडिलाचे जे मित्र होते येळुसकर गुरुजी, त्यांनी जे त्या एका संस्थेसाठी बुद्धचरित्र नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ते वाचल्याच्या नंतर माझे जे डोक्यामध्ये जे समजा उजेड पडला किंवा माझं जे ज्ञान होतं, माझी जी अंधश्रद्धा होती ती हळूहळू माझी धूळ नष्ट व्हायला. कारण काय की जे घरचं जे वातावरण होतं ते पूर्ण कबीरपंत किंवा रामायण महाभारत वाचणारं आणि रामायणाचे दाखले, महाभारताचे दाखले हे बाबासाहेबांच्या घरी जबरदस्तीनं म्हणजे यांना सांगत होते, रोज संध्याकाळी एखादा चॅप्टर वाचणं. परंतु बाबासाहेबांना ह्या गोष्टी पटत नव्हत्या. मग बाबासाहेब म्हणायचे की आम्हाला जबरदस्ती का करता. बाबासाहेब सांगायचे की ही सध्याची जी आहे परिस्थिती आहे, कारण प्रवाहाच्या युगात जाऊन काम करणं फार कठीण आहे, म्हणून त्याच्यातून काही मत परिवर्तन होईल. हा म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांचा उद्देश होता. आणि नंतर जेव्हा 4थी पास झाल्याच्या नंतर ते चरित्र वाचलं बुद्धाचं, तेव्हा बाबासाहेबांची शिक्षणाची ओढीची चिकित्सा प्यास किंवा आस ही वाढत गेली. आणि त्याच्यामुळे मी तिथून बुद्ध धर्माकडे वळलो. आणि ज्या काही माझ्या घरामध्ये चालू होत्या, माझे वडील गणपती पूजा करायचे, माझे वडील देवाची पूजा करायचे, माझे वडील महाभारताच्या गोष्टी सांगायचे, एखादे काव्य सांगायचे, एखाद्या पुराणातल्या कथा सांगायच्या. मग त्या कथांचं विश्लेषण करणं एक सुशिक्षित माझं कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी पूर्ण, आता नंतर आपण रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण तो विषय घेऊया पद्धतशीर. परंतु याची स्टार्टिंग कशी झाली ह्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला ह्या प्रस्तावनेमध्ये मिळते. की स्टार्टिंग कुठून झाली की तत्कालीन जी परिस्थिती होती ही पूर्ण म्हणजे थोडक्यामध्ये मनुवादी किंवा त्या विचारसरणीची होती, अंधश्रद्धेची होती. आणि त्या अंधश्रद्धेमुळे माणसामध्ये दुःखाची उत्पत्ती जास्त होती.
कारण त्याच्यामध्ये स्वैराचार होता, सदाचार नावाची काही गोष्टच नव्हती. ज्याला जसं वाटते त्या पद्धतीने त्यानं जीवन जगायचं आणि त्या पद्धतीने त्यानं आचरण करायचं. मग बाबासाहेबांना प्रश्न पडतो की एखादं जर सोनं घ्यायचं म्हटलं तर त्याचं 24 कॅरेट पॅरामीटर असते. दगडावरची रेस मिळाल्याच्या नंतर शुद्ध आहे अशुद्ध आहे हे गोष्टीचं एक पॅरामीटर असते. म्हणून कुठल्याही गोष्ट समजा दूध घ्यायचं असतं, दुधामध्ये शुद्धता अशुद्धता किती आहे मिल्को ग्लायकोमीटर असते. किंवा कोणता एखादं घर बांधायचं असतं त्याच्याकडे डॉक्टर इंजिनिअरिंगची पदवी असते. एखाद्या जर आपल्या आजारी पडलो, बिमार झालो, डायरिया, टायफॉइड, डिसेंट्री जे काय झालं असेल एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जातो. एखाद्या अटॅकनं आपल्याला आला किंवा हायपरटेन्शन वाढलं, डायबिटीज शुगर झालं एखाद्या त्या डॉक्टरकडे जातो. म्हणजे काय की ह्या गोष्टीचं निदान हे झालं पाहिजे, शेवटपर्यंत झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी जे राजगृह राहायसाठी बांधतं का 50,000 का नुसते असे रद्दी ठेवलेत का पुस्तकं? नाही मित्रांनो. कारण एका एका गोष्टीचा एका एका स्वल्पविरामाचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा आपल्या तन मन पूर्ण नसामध्ये घुसला पाहिजे. ह्या ग्रंथासोबत सांगण्यासारखे बाबासाहेबांचे असंख्य ग्रंथाचे रेफरन्स एका एका ओळीमध्ये बाबासाहेबांचं एक एक पुस्तक बसते. आपण ते जेवढं आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण हे सांगणार आहोत. आणि अशा पद्धतीची ही प्रस्तावना पब्लिश नंतर हळूहळू झाली. 80च्या दशकाच्या नंतर ही प्रस्तावना भगवंतासनं पब्लिश केली. आणि करत असताना त्यांनी जे मायनर ज्या काही लिखाण केलं होतं ते मायनर लिखाण सुद्धा आपण धनंजय कीर यांनी जसं तसं ज्या पद्धतीने दिलेलं आहे की फेम आय टूक अप द टास्क ऑफ कंपोजिशन द बुक आय वॉज इल अँड आय एम स्टील ड्युरिंग माय कंडिशन had become so critical that doctors take of me as a dying friend. My wife and Mr. Malvankar, the physician who has been attending me, I am immediately graduate of them. They alone have helped me to complete this work. I have mentioned that this is one of the 3 books which will form a set for the proper understanding of the Buddhism. The other books are Buddha and Karl Marx and Revolution, Counter Revolution in Ancient India. They are written out in parts. I hope the publish has. बघा, कारण बाबासाहेबांनी काय सांगितलंय, तुम्हाला जर हे पुस्तक समजून घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदर कार्ल मार्क्स आणि बुद्ध हा कळाला पाहिजे. त्याच्यामध्ये दुःखाची उत्पत्ती म्हणजे कशा पद्धतीने सांगली आपण नंतरच्या भागामध्ये पाहू. फक्त आपल्या विषयाला अनुसरूनच आपण 10 मिनिटांमध्ये आपण सांगू. तर नंतर रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन याच्यामध्ये जे बाबासाहेबांच्या घरी प्रकार सुरू होते. समजा वडील या नात्यानं की बाई तू या देवाला जा, म्हणजे हे वाच ते वाच, म्हणजे बाबासाहेबांना ज्या गोष्टी पटत नव्हत्या त्या गोष्टीच्या ग्रंथामध्ये साहजिकच सगळं म्हणजे गोष्टी टाईपच आहेत. आणि बाबासाहेब चिकित्सक होते. बाबासाहेब म्हणायचे की साचलेलं पाणी कधीही स्वच्छ राहत नाही, त्याला वारंवार जर हापसलं तर त्या मला स्वच्छ पाण्याचे झरे लागतात. त्याच पद्धतीनं विचाराची देवाणघेवाण केली. विचाराचे डबके जर उपसले तर विचाराच्या मंथनानं 90 विचार सुरू होतात. म्हणून या प्रस्तावनेमध्ये जे जर मराठी ट्रान्सलेशन जर आपण बघितलं बाबासाहेबांचं तर बघा, या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी खूप आजारी होतो. विचार करा मला, BP आहे, शुगर आहे, आर्थरायटिस आहे, डायजेशनचे प्रॉब्लेम आहे, वय वर्ष जवळपास 67 त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि एवढं भारताची घटना लिहिली. परत अनिमेशन ऑफ कास्ट ग्रंथाची एकाहून एक निर्मिती, रीडर्स लिहिलं. आणि हे एक एक पार्ट आपल्याला म्हणजे रॉ मटेरियल त्यांनी करून ठेवल्याच्या नंतर हा ग्रंथ लिहिण्यासाठी घेतला हातामध्ये. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात की काही वेळी माझी अशी स्थिती होती इतकी बिघडायची की डॉक्टर मला म्हणायचे ही विझणारी झोप. म्हणजे दिवा ज्या पद्धतीनं खिडकीवर जर ठेवला तर तो कधी फडफडेल कधी विझेल हे सांगता येत नाही. डाईंग फ्लेम, ऑल डॉक्टर से यू आर डाईंग फ्लेम, म्हणजे कधी मरसाल याची शाश्वती नाही. पण तरी सुद्धा बाबासाहेबाचा पेन असा रात्रभर नाही उठला. रात्रभर नौकर घरी जाऊन जेवून आला, रात्र गेली, सकाळ झाली, बाबासाहेब एकाच खुर्चीवर, फक्त एकाच खुर्चीवर बसून ही प्रस्तावना तुम्ही जे ऐकत आहात ही प्रस्तावना आपण तर बाकी नंतर तर आपण बघणार आहोत. पुढे बाबासाहेब म्हणतात की या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कोशामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य करण्यास मला मदत केली. मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिझमचा अभ्यास करायचा आवश्यक 3 पुस्तकाच्या संचातील हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे.
अन्य 2 पुस्तके बुद्ध आणि कार्ल मार्क्स, क्रांती आणि प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील, हा या अनेक भागांमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. लवकरच त्या प्रसिद्ध सुद्धा होतील अशी मी आशा व्यक्त करतो. डॉक्टर B.R. आंबेडकर, 15 मार्च 1956 डॉक्टर बाबासाहेबांनी सही केली. आणि जेव्हा जेव्हा मायनर करेक्शन झाले तेव्हा तेव्हा त्यांनी तिथं सह्या केल्या. आणि हे प्रूफ चेक करत असताना जेव्हा नानकचंद अडतू प्रत्येक त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण टायपिंग पूर्ण झालं होतं, जवळपास कम्प्लीट झालं होतं, परंतु बुक पब्लिश करण्यासाठी फायनान्शियल कंडिशन खूप म्हणजे हालाकीची होती. त्याच्यामुळं हे बुक्स लिहिताना हे काय ग्रंथ आपल्याला सहजासहज मिळाला नाही मित्रांनो. कारण ह्यासाठी बाबासाहेबांनी म्हणजे ह्या प्रस्तावनेतूनच तुमच्या गोष्ट लक्षात येईल की किती म्हणजे कष्ट घ्यावं लागेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी बौद्ध विचाराकडे का वळलो. आता फॉर एक्झाम्पल आपण प्रत्येक घरात आपण स्वतःच उदाहरण घेऊयात की समजा बालपणापासून कळत न कळत बघा, कोणी चंद्रपूरला गेला असेल, कोणी कंदोऱ्या खात असेल, कोणी सैलानीला गेला असेल, कोणी कोणत्या देवळातही गेला असेल, कोणी म्हसोबाचा उपास धरला असेल, कोणी एखाद्या देवाचा उपास धरला असेल. परंतु बाबासाहेब जे होते ते उच्च शिक्षित, म्हणजे त्यांची चिकित्सक बुद्धी बालपणापासून तशी होती. प्रत्येक गोष्टी चिकित्सा करायची. मग कशासाठी उपवास? ठीक आहे, शरीराच्या शोधीसाठी उपास करणे हे योग्य आहे. तर बाबासाहेबांनी आपला उपवासच व्रत दिले. हप्त्यातून एकदा जे चंद्रकलेच्या वरती अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आपण धारण करायचंय त्या पद्धतीने उपोषित, म्हणजे तेवढाच कारखाना कुठला जरी असता तर एक दिवस सुट्टी असते, कर्मचाऱ्याला सुद्धा सुट्टी असते, तशी शरीराला सुद्धा असते. ते झालं सायंटिफिक. कारण मॉडर्न आधुनिक युगाला जर धम्म कोणता पाहिजे असेल तर ते बाबासाहेब म्हणतात केवळ आणि केवळ भगवान बुद्धाचा धम्म. लक्षात. त्याच्यामुळे ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये खूप डिपली आहे. आणि ह्याच प्रस्तावनेला अनुषंगन जे काही रिडल्स आहे किंवा रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशन आहे किंवा अनालिसिस ऑफ कास्ट आहे, ते बाबासाहेबांचे जे काही प्रबंध आहेत त्याच्यामध्ये एक एक म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन किंवा त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं विश्लेषण हे आलेलं आहे. आणि हे वाचत असताना आपण त्या गोष्टीचा नक्कीच आपण ते गांभीर्यपूर्वक या ठिकाणी विचार करूयात. आणि बाबासाहेब जसं म्हणतात की कोणी एक व्यक्ती हे पूर्ण कार्य वाचू शकत नाही. बाबासाहेब प्रस्तावनेत म्हणतात की एक व्यक्ती, कारण बुद्ध धर्म एवढा अथांग आहे की हे एकट्या जणाचं वाचायचं किंवा दुसऱ्याचं वाचायचं शक्यत नाही. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आपल्या शहरातील नामांकित असे 10 जवळपास वाचक सूचक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी डॉक्टर तेलगोटे सर आहेत, तेलगोटे मॅडम आहेत, या ठिकाणी वसंतराव खिल्लारे आहेत, आपले कैलासराव जोंधळे मला आठवते तसं ते ग्रंथ वाचतात, आपले ॲडव्होकेट जाधव आहे, ॲडव्होकेट सूर्यतळ आहे, दीपक भिसे आहे, अशा लोकांची टीम करून. कारण हे कोणी एकाचं काम नाही. जे समजा इथं वाचन श्रवण होईल, तुम्ही जे ऐकसाल, मला जेवढं श्रुत आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. मी माझ्याकडून जेवढं काही राहिलं असेल डॉक्टर तेलगोटे सर सांगण्याचा प्रयत्न करतील, तेलगोटे सरांकडून काही राहण्याचा प्रयत्न झाला कैलास जोंधळे सांगण्याचा प्रयत्न करतील, कैलास जोंधळेकडून काही राहण्याचा प्रयत्न झाला ॲडव्होकेट जाधव सांगण्याचा प्रयत्न करतील, जाधव सरांकडून काही राहायचं उरलं ॲडव्होकेट सूर्यतळ साहेब सांगण्याचा प्रयत्न करा. आणि हे एकट्याचं काम नाही. हे जे बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिली याचे तज्ञ पूर्ण अध्ययन केलेले लोक आहेत. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला आपण गांभीर्याने घ्यायचं आणि जास्तीत जास्त संख्येने याचा तुमचा फायदा आहे, आमचा काही फायदा आहे, याच्यात आमचा काहीही फायदा आहे. फक्त आम्हाला जे आम्ही बाबासाहेबांमुळं घडलो, जे बाबासाहेबांमुळे आम्हाला या डिग्र्या मिळाल्या, बाबासाहेबांमुळे जे काही मिळाले त्याचं आम्ही फक्त नकाची जरी बरोबरी करू शकलो तर आम्हाला आमच्या बाबांना जन्म दिला यासाठी आम्ही धन्यवाद. म्हणून कोणी वंदो अथवा निंदो, एक जरी माणूस आला वेळेवर ग्रंथ सुरू होईल, एक जरी आला तरी, कारण हे बाबासाहेबांचं कार्य आहे. त्याच्यामुळे आपण बौद्ध उपासक या नात्यानं वसमत शहरातले प्रत्येक जेवढे लोक येतील आणण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी जी असतं पंचशील घेतो, 6वी प्रथिने विकाल भोजन विरंभी, घरून जेवण करून यायचं, नाही इथून जाऊन जेवण करा म्हणजे ते बुद्धिझमच्या विरुद्ध आहे बिलकुल. त्याच्यामुळे 7.5 मला अगोदर तुमचं हे करून द्यायचं, शरीरशुद्धीचे 6वं शील दिले त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं. बघा, जन्म मृत्यू हे अंतिम सत्य आहे, बाबासाहेबांनी सांगितलं, तथागत बुद्धांनी डिटेलमध्ये सांगितलं. कारण सभे सरकारी दुःखात यदा पर्यायी परिस्थिती आता निबंधित दुःखी याचं विशुद्धी आहे. म्हणजे या ठिकाणी घेऊन जायचं काहीच नाही तुम्हाला. ज्या ठिकाणी तुम्हाला श्वास आईने भरलाय, कधी सोडायचा, केव्हा सोडायचा, कुठं सोडायचा, हे जर वाचता तरच तुमचा श्वास सुटायला व्यवस्थित, नाही तर सुटायला काही नाही, थोडं टेन्शन घेतलं, कार्डियाक अरेस्ट होते, बघ बोलके चालायचा. म्हणून हे दीर्घ आयुष्यासाठी
सदाचारी जीवन जगण्यासाठी, स्वाभिमानानं अभिमानानं जीवन जगण्यासाठी बुद्ध आणि त्याचा धर्म. हे थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला प्रास्तावना या ठिकाणी म्हणजे या गोडीची डिप्थ किती आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि ह्याच पद्धतीनं रोज डेली आपली सूचक वाचक या ठिकाणी तयार आहे. अभ्यासू आहेत, सगळे अभ्यासू आहेत. तेलगोटे मॅडमचा अभ्यास आहे, तेलगोटे सरांचा आता आवाज इतका सुंदर आहे, फर्स्ट टाईम मी त्यांचा काल ऐकलं, पण खूप अशी गोडी लागेल असं आहे. त्याच्यामुळं तुम्ही येताना व्यवस्थित भोजन करून यायचं. लेकरं घरीच सोडायचे, लहान लेकरं, सोनाला लेकराला घेऊन यायचं. म्हातारी माणसं असते तर घरी सांभाळायची, कारण धम्म काही म्हाताऱ्या माणसासाठी नाही. जी नवीन पिढी आहे त्यांना काहीतरी दिशा दर्शक होईल त्या गोष्टीतून आपल्याला कार्य करायचं. नाही तर आपण इथे आणून घरी दारू पेत बसायला आहे, काय अर्थ नाही येण्याचा, काही येण्याची गरज नाही. त्याच्यामुळं आपली जर शुद्धी करायची असेल, आपल्या घरापासून जर शुद्धी करायची असेल, बाबासाहेब सांगितले जर ऐकायचं असेल सिरियसली बसून, तर तुम्ही या गोष्टीचा नक्कीच गांभीर्यानं विचार करा. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि आजचा आपला या ठिकाणी समारोप झाला असं म्हणजे आजचा दिवसाचं या ठिकाणी पूर्ण झालं असं मी हे करतो.